नमस्कार मंडळी, स्वागत आहे खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इथे साबुदाणा बटाटा चकली करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की जेव्हा आपण साबुदाणा बटाटा चकली कधीही करतो तर काय करतो की साबुदाणा रात्री भिजत घालतो आणि बटाटा हा सकाळी शिजवून त्याला सोलून घेतो. मग तो बटाटा आपण किसतो तर बराच वेळ त्यासाठी लागतो, म्हणजे अर्धा पाऊण तास आपल्याला लागतो. तर आज आपण इथे बटाटा न शिजवता चकली करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 250 ग्राम साबुदाणे रात्री इथे पाण्यात भिजत घालत आहे. 1 इंच वरती आहे पाणी साबुदाण्यापासून, असं आपण भिजवलेलं आहे. तर तुम्ही सकाळी बघू शकता साबुदाणे छान आपले मोत्यासारखे फुलून आलेले आहेत. तर आता 250 ग्राम साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे. त्यासाठी 250 ग्रॅम बटाटा घेतलेला आहे. तर हे बटाटे आता आपल्याला जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे जे बटाटे आहेत त्यांची वरची साल काढून घेत आहे. तर आता बटाटा आपल्याला इथे न शिजवताच वापरायचा आहे, त्यासाठी आपण शिलून घेतोय. तर इथे सगळे बटाटे शिलून तयार आहेत. आता आपण जो साबुदाणा भिजवलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे. तर पाणी न घालताच हा साबुदाणा मी वाटून घेतलेला आहे. तर भिजवलेल्या साबुदाण्यातून अर्धा साबुदाणा आपण वाटून घेतलेला आहे आणि अर्धा तसाच राहू दिला आहे. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदाही मी वाटून घेतलं होतं. आता जो बटाटा आपण ठेवला होता त्या सगळे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यांची देखील अशी बारीक छान अशी प्युरी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता बटाटा मिक्सरला वाटत असताना अजिबात पाणी घातलेलं नाही, फक्त बटाटाच आहे. या पद्धतीने आपण वाटून घेतलेला आहे. आता वाटलेल्या साबुदाण्यामध्ये ही बटाट्याची प्युरी टाकून घेतली आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जो साबुदाणा मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेला आहे तो असा बांधला जातो, म्हणून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. उर्वरित जो साबुदाणा आहे तो देखील आपल्याला इथे आता घालून घ्यायचा आहे. जर आपण बटाटा शिजवून वापरला तर त्यासाठी तो बटाटा किसायलाही आपल्याला भरपूर साऱ्या भांड्यांचा पसारा होतोच आणि वेळही खूप लागतो. आपण आता इथे अर्धा चमचा मीठ, सेंधव मीठ जे आहे ते घातलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल तिखटाऐवजी इथे हिरवी मिरची वाटूनही वापरू शकता. छान हे सगळं आता एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला गॅसवर 1 ग्लास पाणी छान खडखडून अशी उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आता हे मी झाकून देत आहे. पाण्याला इथे छान अशी खडखडून उकळी आलेली आहे. आता जे सारण आहे ते मी इथे टाकून घेत आहे. आता गरम पाण्यात हे सगळं सारण टाकल्यानंतर आपल्याला याला सतत आता थोडं 2 मिनिटासाठी हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली भांड्याला लागणार नाही. असं आपल्याला याला फिरवत राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी आता आपण हे सगळं मिक्स झाल्यानंतर झाकून देणार आहोत. तर 5 मिनिटासाठी आपण याची वाफ काढून घेणार आहोत. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की परत आपण त्याच प्रोसेसला फॉलो करतोय. परत याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे, खालीवर असं करून घ्यायचं आहे. छान असं हलवून घेतल्यानंतर आपल्याला परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता हे सारण छान असं शिजून तयार आहे, पण इथे थोडीशी पाण्याची आपल्याला गरज आहे. त्यासाठी दुसऱ्या गॅसवर 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यातनं पाऊण ग्लास पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याची वाफ करून घ्यायची आहे. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान हे सारण आता चकली टाकण्यासाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर चला आता आपण याची चकली टाकून घेऊ. तर बटाटा न किसता इथे तुम्ही बघू शकता झटपट आपलं हे सारणही तयार झालेलं आहे. तर आता आपण ठस्याला चकलीची जी जाडी असते ती बसवून घेतलेली आहे आणि आता हे सगळं सारण मी त्यात टाकून घेत आहे आणि आता आपल्याला इथे चकल्या टाकून घेत आहे. चकली अजिबात जोर न लावता हलक्या हातानेच मी टाकत आहे. तुम्ही बघू शकता की आपल्याला चकली टाकण्यासाठी कुठल्याही पद्धतीने असा जोर वगैरे
लावावा लागत नाही आहे. तर आहे ना झटकेपट होणारी ही चकलीची रेसिपी आणि मेहनतही कमी, वेळही वाचतो. तर तुम्ही देखील एकदा या पद्धतीने नक्कीच चकली करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची चकली कशी झालेली आहे. इथे आपण याच पद्धतीने सर्व चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि 2 दिवस छान उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. 2 दिवसानंतर छान आपली चकली इथे वाळवून तयार आहे. छान ही सुकून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे तेलामध्ये टाकून घेत आहे. तर तळून घेत असताना मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता दुप्पट फुलणारी आपली चकली इथे तयार आहे आणि अजिबात तेलकटही होत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.